नमस्कार मित्रांनो, आता सकाळी सकाळी ना, आता किती वाजले, 6 वाजले मित्रांनो. आणि मी चाललोय कस्टमरला पिकअप करायला आणि ओझर एअरपोर्टला ड्रॉप करायचंय. तर पिकअप करायला कुठं चाललोय माहिती का मित्रांनो? गंगापूर पोलीस चौकीला मी चाललोय पिकअप करायला आणि तिथून पिकअप करून जाणार आहे ओझर एअरपोर्टला. चला तर मग मित्रांनो, बाहेर एवढी थंडी आहे ना मित्रांनो, काय सांगावा तुम्हाला. गुलाबी गुलाबी थंडी आहे हो. पण नाही का, मी गाडीमध्ये असल्यामुळे ना अजिबात काचकीचं खाली करत नाही, कारण की दुनियाभराची थंडी. एक तर आपलं थोबाड एकदम बेकार आहे, डायरेक्ट उलतं मित्रांनो, डेंजर. आणि आपल्याला भारी भारी क्रीम लावायला कुठून येणार आहे बाबा थोबाडाला लावायला. त्याच्यामुळे ना आपण आहे ना जरा तोंड आपल्या काळजी घेतलेली बरी तोंडाची आपल्या. मोकार खरबड होऊन गेलं बोलते तिथे काम आहे भाई. मित्रांनो, आता मी द्वारकेवरती आलेलो. इथून आहे ना एखादी बुकिंग वगैरे पडली ना 200-250ची गंगापूर रोडची, तर एकदम भारी कामं होऊन जाईल. त्याच्यामुळे इथं थांबलोय. आणि कस्टमरला आहे ना आपल्याला 7 वाजता पिकअप करायचं. आताशी 6 वाजले. इथून जायला काय 15 मिनिटं लागतं गंगापूर रोडला. इथून एखादी बुकिंग जर पडली ना एकदम भारी कार्यक्रम होऊन जाईल. 250-300 रुपयासाठी मस्त इथं उभं राहिलो मित्रांनो मी. कारण की 250-300 खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. थेंब तळे साचते. तर बघू आता इथून बुकिंग पडते का नाही पडते. ओला पण चालू आहे आणि उबर पण चालू आहे. दोन्हीपैकी एखादी पडली ना गंगापूर रोडची तर घेऊन जाणार आहे मी आता. पण काही म्हणा, सकाळी सकाळी ना कस्टमरला पिकअप करायला लय मजा येते बरं काय. कारण की एकदम मोकळं ढाकळं राहतं, वातावरण इतकं भारी राहतं ना की एक नंबर. काय सांगावं यार तुम्हाला. पण यार नावीलाच असतं मित्रांनो, कारण की मला वेट पण लॉस करायचं आहे ना. त्याच्यामुळे आज संडे म्हणून ठीक आहे यार. तर रोज यायला जमत नाही. याच्या अगोदर मी 3 वाजता यायचं मित्रांनो पहाटे. आणि दुपार 2-1 वाजता तर डायरेक्ट लेवल होऊन जायची आपली, एकदम खतरनाक, आणि निघून जायचं. पण आता तशी परिस्थिती राहील ना. आता मार्केट इतकं जाम आहे ना की विचाराच्या बाहेर मित्रांनो, काय सांगावं. त्याच्यामुळे ना निवांत उठायचं. जिकडे जायचं नाही ना तिकडच्या बुकिंग देऊ राहिले यार. डोकं खराब करून राहिले. गंगापूर रोडची बुकिंग द्या ना यार. 200 तर 200 जातो निघू. कधी काय होतं माहिती आहे का मित्रांनो, आपल्याला ज्या दिशेला जायचं असतं ना त्या दिवशीची बुकिंग भेटत नाही बरं का, विरुद्ध दिशेची भेटते. सकाळी वातावरण लय भारी आहे बाबांनो. मित्रांनो, आपल्याला ना रिचार्ज करावं लागेल ओलाचं बरं का. बिना रिचार्जचं मी चालू राहिलो, पण मग रिचार्ज केलं तर बरं राहील. बुकिंग पडली तर पडू शकते. चला, आपण आता 150 रुपये वाया घालणार आहे मी आता मित्रांनो. काही खरं नाही बघा. रिचार्ज आहे ना 149 रुपयाचं रिचार्ज करून राहिलो, किती 200 रुपयाच्या बुकिंगसाठी. कारण की मला ऑलरेडी प्रायव्हेट आहे. पण मग चला, पडली तर पडली बुकिंग, तेवढंच बरं होऊन जाईल. आता रिचार्ज केलं तुमच्या भावानी, वाजलं तर एकदम भारी काम होऊन जाईल. आता बघू काय होतं काय नाही. त्याच्या आईला काही खरं नाही रे बाबा. अजून आपल्याकडं आहे 15-20 मिनटं आहे. 15-20 मिनटात बुकिंग तर वाजायला पाहिजे. ओलाची ना उबरची तरी जरा बोरं होऊन जाईल मित्रांनो. आता काय MT जावं लागेल मित्रांनो. फायनली बुकिंग पडली आहे सावरकर नगरची. म्हणजे आपल्याला जायचं तिकडच मित्रांनो, गंगापूर रोडची. इथं सावरकर नगर आहे, तिकडची बुकिंग पडली. आता चाललोय पिकअपला. चलो फायनली पडली भो, इतक्या वेळानंतर बुकिंग. आता हम चल पडे. 236 दुसरीकडची बुकिंग आहे. चला, एक पडली आपल्याला ओलाची. आपण चाललोय, पण उबर पण वाजू राहिली मित्रांनो. पण बघू शकता तुम्ही आजचं नाशिकचं वातावरण शांत आहे. ठक्कर बाजारावरून पिकअप आहे मित्रांनो, ठक्कर बाजारावरून 2.5 किलोमीटर तरी पण चाललंय. जायचं तिकडे MT. चला, फालतू 150चं रिचार्ज मारले. बुकिंग छोटी. आला कस्टमरचा फोन. काय बोलतो कस्टमर बघू आपण. हॅलो, हा येतोय. कुठे जायचंय मॅडम? बरं आलो, 2 मिनिटात पोहोचतो मॅडम. हा चालेल. आदित्य पेट्रोल पंपवरती जायचंय ठीक आहे, हरकत नाही. तिकडे आपल्याला बी तिकडे जायचंय. जे भेटेल ते भेटेल MT जाऊस तर. चलो, मग त्याच हे आले कस्टमर. कस्टमरला इथं सोडून दिलंय मित्रांनो. आता चला, दुसरे आपले कस्टमरला पिकअप करायला जायचंय आपल्याला. जाऊ दे, आता जे भेटले ते भेटले. कस्टमरला दिले सोडून, आता चालले दुसऱ्या कस्टमरला पिकअप करायला. चला. तर मित्रांनो, हीच ती बिल्डिंग आहे जिथं मी आलोय कस्टमरला पिकअप करायला. आता कस्टमर कधी येतं काय माहिती. अजून 10-15 मिनिटं बाकी मित्रांनो. कसं टाइमवरती पोहोचायचं, उशीर करायचा नाही. तर बघू आपण कस्टमरची वाट. तोपर्यंत तिथं पार्किंग करावं असं मला वाटतंय. चलो, चला आता उतरू खाली थोडंसं मित्रांनो. गाडी तिथं पार्क केली. आता गाडी पण सकाळी पहाटे नाही का 5:15 धुतली बरं का मित्रांनो. टाकाटकमध्ये गाडी घरी. बघू आता कस्टमरची वाट. कस्टमर कधी येतात काय आता माहीत नाही. मग कस्टमरला आहे ना कॉल लावू, किती वेळ आहे काय विचारून घेऊ. फोन लावलाय आता.
कारण की 10 मिनिटं अगोदर आलोय आपण. हॅलो, हां मॅडम, आलोय लोकेशनवरती म्हटलं तुमच्या घरापाशी. हो चालेल चालेल चालेल, करा करा, काय निवांत करा, काय अडचण नाही. हो केलं मॅडम, केलं. चालेल. हो, कस्टमर एवढं चांगले आहे, सकाळी सकाळी विचारते नाश्ता केला का तुम्ही. नाश्ता करते कस्टमर, इतके भारी कस्टमर आहे ना, खरंच एक नंबर आहे, रेग्युलर कस्टमर आहे आपले. मला विचारताय तुमचा नाश्ता झाला का. आता एवढ्या पाठी नाश्ता तर मुश्किल आहे, पण तरी पण मी बोललो झाला आहे आपला नाश्ता असं बोललो मित्रांनो. हो, आता कस्टमरची वाट पाहू किती वेळात येता काय. 5 मिनटं बोलले, हरकत नाही. गाडीत येऊन बसलोय, बाहेर कॅमेरा चालू केला, लोक नाही का तोंडाकडे पाहत राहतं बरं काय. पण मला काही लाज वाटत नाही. चायला आपलं यार आवडतं फील्ड आहे ब्लॉगिंग, त्याच्यामुळे हरकत नाही. तरी पण गाडीत येऊन बसलोय. काही काही लोक सकाळी सकाळी तोंडाकडे बघायला लागले, एवढ्या पाठी हा व्हिडिओ का बरं काढतोय. काही काही ना वाईट वाटतं, च्या आईला काही लोचा गिचा तर नाही. पण असं काही नाही म्हणा यार, एक गरीब ब्लॉगर आहे मी, मराठी ब्लॉगर. सपोर्ट ठेवा फक्त, बाकी काही नाही. फायनली अर्धा तासानंतर आपले कस्टमर आले मित्रांनो. आता डायरेक्ट एअरपोर्टला जाऊ, चलो. तुमची म्हणजे संध्याकाळी पण असते का गाडी? हो, राहते ना. फायनली पोहोचलोय आता एअरपोर्टला मित्रांनो. बघू शकता, तोंड कावर बांधलं पण तू. थंडी वाजती भाऊ. माझ्या दोस्ताला ना असले थंडी वाजत राहिली मित्रांनो. गुलाबी थंडी भाऊ. किती वाजता आला आज कामावर? 6 वाजता. 6 वाजता. बघू शकता मित्रांनो, कष्ट करतो बिचारा. काय नाव आहे तो? आलिम. अलीम. आलिम नाव आहे, माझा चांगला गुलाबी दोस्त गुलाबी आहे. थंडी. हो. आता युट्यूब वरती ना भाऊला झळकून टाकू, आता इंस्टाग्राम वरती झळकून टाकले. दात नीट ठेव ना यार, तू दात तर पुढे कमी खात जाईन जरा. हा पुढे ना, पुढ्याला खातो मित्रांनो, दुनियाभराच्या पुढ्या खातो. एडिटिंग कर वाढतो. मला म्हणतो पुढ्याचा सीन कट कर. जे आहे ते आहे, खोटं कशाला बोलतो, पुढ्या कशाला खातो. अरे काय माणूस आहे. गाडी चालवायला पुढे बंद कर ना मग. पुढे बंद करायला पाहिजे का नाही, काय वाटतं तुम्हाला? लय वाईट घ्यायचं इकडे. वैतागून टाकतो सगळ्या गाड्यावाल्यांना, वैतागून टाकतो. तुला गाडी येत नाही, चल घरची बस. घेऊन जातो ना मी. ठोकून देईल गाडी रिकामा. चला मित्रांनो, मी आता गाडी पार्किंग मध्ये लावतो. आता हे ना, हेला जाम करतं. याला इथं काम दिलंय सिक्युरिटीचं, रिकामं जाम करतं. आमच्या गाड्याला नाही का ते काय हे लावित, ते काय म्हणतो त्याला, जामर. जामर. जामर जामर लावतो तो. चला मित्रांनो, गाडी आहे ना पार्क करतो मी आता. गाडी आता पार्किंग केली मित्रांनो. आता इथं बघू शकता तुम्ही, या साईडला बाथरूम आहे. आणि आज आहे ना जास्त गाड्या आलेल्या नाही आज. बघू आता बुकिंग पडते का नाही दिल्ली फ्लाईटला. आता थोड्या वेळाने दिल्ली फ्लाईट आहे मित्रांनो. चला वॉशरूमवरून जाऊन येतो. आता मधला व्हिडिओ काढला तर परत तुम्ही हे वरडायचे रिकामे. चला मित्रांनो, एअरपोर्टला आल्याच्या नंतर आहे ना, इथं मोर बघायला भेटतं. आता तुम्हाला मोर दाखवतो मित्रांनो, चला माझ्यासोबत. पण नाही का, पळून नाही गेला पाहिजे मोर मित्रांनो. एवढे मोर असताना इथं बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, ते बघा तिथं मोर दिसतंय बघा. फक्त गाय व्हायला नाही पाहिजे, सीन होईल बघा मित्रांनो. मस्त एकदम भारी मोर आहेत इथं आहे ना. मोर बघायला भेटतील म्हणजे कसं आहे, जरा सिटीच्या बाहेर आहे ना, त्याच्यामुळे एअरपोर्ट. ते काय गेले पळून मित्रांनो. मोर मला पाहून पळून गेले यार. मी काय त्यांना मारणार होतो काय यार. पक्षी आपला राष्ट्रीय पक्षी मोर, आणि मला पाहून पळून गेले. नाही तर भरपूर मोर आहे मित्रांनो, बऱ्यापैकी. म्हणजे येत राहता डायरेक्ट. इथं त्यांना फिरायला जागा आहे एकदम मस्त टाकाटक मध्ये. आणि या साईडला बघू शकता तुम्ही, काहीतरी काम चालू आहे. कसलं काम आहे माहीत नाही, पण चालू तर आहे. जागोजागी कॉलम घेतलेले त्यांनी छोटेसे. मला वाटतं बहुतेक पार्किंगसाठी असेल मित्रांनो, असं वाटतंय. थंडी आहे. चला मित्रांनो, बुकिंग पडली आपल्याला पवन नगरची. आता एअरपोर्ट वरून चाललोय पवन नगरला. चलो चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो. तोपर्यंत सबस्क्राईब करा आपलं चॅनल. धन्यवाद.